हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर चला इकडे मी कटोरी ब्लाउज कटिंग करायला घेते आणि घडी 9ची घडी घेते। चला तर इकडे शोल्डर मी मोजून घेते, 5.5 घेते। 36 साइजचं ब्लाउज कटिंग आहे, 36 साइजचं। आणि बघा हे 5.5 घेतलं मी इकडे शोल्डर आणि मुंडा घेते 6 आणि याला अर्धा इंच वरती टिक करायची आहे। आणि इथून मी घडी घेते, 9ची घडी घेते, बघू शकता तुम्ही 2 इंच फिटिंगसाठी घेते। आणि लांबी घेते 14, 1 इंच वाढवते, त्याच्यात 15 घेते, हे बघा। आणि ही फिटिंग आता 9ची फिटिंग घेतली ना तर 2 आणि 9ची घडी आहे आणि 2 फिटिंगला घेतली। इकडे 8.5 घेते, इकडे 1.5 फिटिंगला घेते। असं काही लाईन ड्रॉ करून घेते आणि परत इकडे पण लाईन ड्रॉ करून घेते। आणि इकडे गळा आहे, मागची पाठ 3 आहे बघा, मटका गळा बनवायचा आहे। आणि इकडनं बी 3 घेते मी। आणि बघा असं काही लाईन गळा ड्रॉ करायचा आहे बघा, छान असा मस्त गळा झालेला आहे। आणि मी पॅटर्न करून घेतलं होतं याचं, बघू शकता तुम्ही। कारण प्रत्येकाला मी काही पॅटर्न करत नाही, पॅटर्न करून ठेवले 9चे घडीचे, 10चे घडीचे, परत 8चे घडीचे, 8.5चे घडीचे, असे काही पॅटर्न करून ठेवलेले। कारण रोजचं काम आहे, रोज एवढे मला पॅटर्न करायला टाईम नाही मिळत म्हणून मी करून ठेवलेले। तर बघू शकता तुम्ही असं काही ठेवून सर हा मेन हे 2च पॅटर्न केलेले, बाकीचं सर्व तर ब्लाउज बघून आखून घेते। आणि बघा आता इकडे एक पट्टी घेते, हा कपडा वाचलेला आहे ना इकडे, हा बघा 3.5 आणि इकडे 2.5 घेते। बघू शकता तुम्ही असं काही बघा, ही पाठ झाली, हे कटोरीचं झालं आणि हे जॉईंट त्याच्या साईडला जॉईंट करतो त्यांनी एक पट्टी झाली। आणि इकडे बाया कापायच्या आहे, पण एवढं मी तुम्हाला पहिले कापून दाखवते। हे बघा पाठचा भाग मी आता कापून घेते। हे बघा इथं कटिंग करते आता। आणि बघा आता गळा पण कापून घेते मी, मागचा मटका गळा आहे हा, खूपच छान आहे तो शिवूनचा, पायपिंग करून तर खूपच छान सुंदर दिसतो। आणि बघा आता एक पट्टी पण कापून घेते मी इकडे, ही 2.5 घेतली, 3.5 घेतली। आणि बघा आता हे कटोरीचं जे पॅटर्न केलं आहे ते पण मी कापून घेते। हे 2च याचं पॅटर्न करते मी, जास्त नाही करत। आणि प्रत्येक टायमाला कसं एवढा टाईम नाही मिळत म्हणून मी 9ची घडीचं पॅटर्न म्हणजे 36 छाती त्याचं पॅटर्न, 38 छाती येते त्याचं पॅटर्न, असं काही सर्व पॅटर्न करून ठेवलेले आहे। हा बघा कटोरीचा हा गळा आहे पुढचा, मस्त असा गोल येतो राऊंड त्याचा। आणि इथून मी बराबर असं टक्स कापून घेते, याच्यावरतीच आपल्याला टक्स शिलाई करायची आहे। छान असं सुंदर कटोरी ब्लाउज कटिंग होतंय। आणि इकडे मी आता स्लीव कटिंग करून घेते, बघू शकता तुम्ही। स्लीव घ्यायची आहे, 10 घेते मी, 1 इंच वाढवलंय त्याच्यात। आणि इकडनं पण 10 घ्यायची आहे आणि इकडे 3.5 वरती टिक करायची आहे, बघू शकता तुम्ही। असं काही आकार द्यायचा आहे याला। बघा आता आपलं ब्लाउज पूर्ण कटिंग रेडी झालेलं आहे। बघा ही पाठचा भाग, ही स्लीव आहे, ही एक पट्टी आहे आणि हे कटोरीचं आहे। तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, लाईक सबस्क्राईब जरूर करा। तर चला बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू।